माझा श्रीनिश खात होता मुरमुरे. मग मी काय एक आयडिया केली. त्याच्यासमोर 2 ऑप्शन ठेवले, एक ऍपल आणि एक दुसरा मुरमुरे. 2 पैकी एक निवड, तर त्यानं निवडले मुरमुरे, कारण त्याला ती मुरमुरे टेस्टी लागतात. आणि मी पण मग 2ही ऑप्शन निवडले, एक पौष्टिक आणि एक टेस्टी. मग काय एकच पदार्थ पण दोन्ही गोष्टी त्याच्यामध्ये होत्या, ते म्हणजे पनीर. पनीर किसून घेतलं आणि त्याच्यामध्ये टाकलं चटणी, चवीपुरतं मीठ, जिरं आणि थोडंसं बिर्याणी मसाला, आणि त्यात टाकलं कोथिंबीर आणि ते घेतलं कालवून घेतल्यानंतर मस्त कणकेची पिठाची मस्त लाटी केली. लाटीमध्ये टाकलं पनीर टाकल्यानंतर मग मस्त ते लाटून घेतलंय, जशी आपण पुरणाची पोळी करतो तसंच मस्त. आणि लाटून घेतल्यानंतर अशी आपली पोळी रेडी झालेली आहे. आणि ती तव्यावर मस्त तेल टाकून शेकून घेतली. तेल टाकून शेकून घेतल्यानंतर मस्त असे आपलं पनीर पराठा रेडी झालेला आहे. असंच दुसराही पनीर पराठा मी बनवून घेतला आणि आपले दोन्हीही पनीर पराठे रेडी झालेत. ते घातले ताटात आणि माझ्या बाळाला आता मी देणार आहे पनीर पराठा. बघू आता तो खाते की नाही. माझ्या बाळानं तर मस्त पनीर पराठा तर आवडीने खाल्ला.